पुण्यात पोलिसांकडून महिलेला मारहाण करण्यात आली आहे। मारहाण करत महिलेच्या अंगावर थुंकल्याचा प्रकार समोर आलाय। एका अधिकाऱ्यासह 6 महिला पोलिसांवर गुन्हा दाखल झालाय। पोलीस स्टेशनला बोलावून मारहाण केल्याची माहिती मिळते आहे। मारहाणीवेळी गणेश बिडकरांचे कार्यकर्ते उपस्थित असल्याचा दावा करण्यात येतो। गुन्हा मागे घेण्यासाठी बिडकरांच्या कार्यकर्त्यांचा दबाव आहे। भाजप नेते गणेश बिडकरांवर ही पीडित महिलेने गंभीर आरोप केलेत। तर पीडित महिलांचे पोलिसांसह गणेश बिडकरांवर ही आरोप आहेत। अतिशय धक्कादायक अशी बातमी पुण्यातून येते। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे। पुण्यात पोलिसांकडून महिलेला मारहाण करण्यात आले। मारहाण करत महिलेच्या अंगावर थुंकल्याचाही प्रकार आता समोर आलाय। या दरम्यान एका अधिकाऱ्यासह 6 महिला पोलिसांवर गुन्हा दाखल झालाय। विशेष म्हणजे पोलीस स्टेशनला बोलावून ही मारहाण केल्याची आता माहिती मिळते आणि या मारहाणीच्या वेळी गणेश बिडकर यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित असल्याचा दावा आता करण्यात येतोय। मार्च 2023ला मला समर्थ पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाली होती। पोलिसांनी जबरदस्ती बोलून माझ्या कॅरेक्टरवरनं बोलून तिथे मला हिणवलं आणि त्यावेळेला तिथे माझा नवरा आणि त्यासोबतच गणेश बिडकरचे कार्यकर्ते तिथे होते, ज्यांच्यावर माझा ऑलरेडी गुन्हा दाखल आहे। आणि त्यांच्यासोबत असताना म्हणजे ते तिथे असतानाच पोलिसांनी मला मारहाण केली होती। त्यांनी मला जबरदस्ती माझी जी चालू केस आहे ती विड्रॉ करण्यासाठी फोर्स केला। त्यानंतर मला धमकी दिली की जर मी केस विड्रॉ केली नाही तर ते मला म्हणजे गणेश बिडकर मला मारून टाकेल आणि जर मी म्हणजे त्यांच्या नादाला लागू नको आणि तुला ते लोक मारून टाकतील अशा सगळ्या धमक्या दिल्या गेल्या। मला अमानुषपणे मारहाण केली गेली। मला माझे कपडे काढण्याचा प्रयत्न केला गेला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।